तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की जेव्हा ऊसाकरता ठिबक करतात ना, तर ऊसामध्ये प्रॉब्लेम काय काय येतात. तर हे बघा, पहिला प्रॉब्लेम येतो की ऊस नंतर जेव्हा मोठा होतो ना, तेव्हा तो पडून जातो. त्याच्यामुळे ती ठिबकची नळी पूर्ण निघत नाही, कुठेतरी ती अटकते आणि मग शेतकऱ्याला तोडून टाकावी लागते. आणि मग ते मशीनने ऊस वगैरे तोडतात किंवा मजुराने जरी ऊस तोडलं तर ती नळी वाया जाते आणि पुढच्या वेळेस पुन्हा नळी नवीन घ्यावी लागते. हा झाला एक प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम की ऊसामध्ये उंदरं खूप त्रास देतात आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 70-80 हजार रुपयाचे जे 1 एकरचं ड्रीप घेता ऊसा करता, त्याच्याऐवजी आमचं जे स्वस्तातलं पॅकेज आहे ते घ्या. साधारणपणे आज आमचं जे हेवीतलं पॅकेज आहे ते 15 हजारापर्यंत जाईल 1 एकर. मग आज 70 हजाराचं ड्रीप आणि 15 हजाराचं ड्रीप, ते पण एकच हंगाम चालतं, कारण तिच्यात नळीचा प्रॉब्लेम नाही आहे, ऊसाचा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यापेक्षा बाबा हे पॅकेज घ्या. पुढच्या वेळेस जर नळी खराब झाली तर पुन्हा नळी नवीन लावून घ्या. तर अशा पद्धतीने कमी पैशामध्ये तुम्ही ऊस शेतीसाठी योग्यरित्या ठिबक वापरलं तर तुमचे बजेटमध्ये सर्व खर्च राहतो. तर आता हे शेतकरी दादांच्या मनात प्रश्न होता, ऊसासाठी ठिबक कोणती वापरू. तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. तुम्हाला तो प्रश्न ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारायचा आहे, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर नक्की देईन. धन्यवाद.